रोज पेट्रोलच्या वाढत्या किमतींमुळे खिसा रिकामा होतोय, पण विचार करा, पेट्रोलचं जर टेन्शनच कायमचं मिटलं तर. कारण देशातली सगळ्यात जास्त विकली जाणारी बाईक आता थेट पेट्रोलशिवाय धावण्यासाठी सज्ज झालेली आहे. पेट्रोलचे भाव रोज गगनाला भिडतायत आणि आपल्या खिशाला कात्री लागते. पण भारताच्या ऑटोमोबाईल क्षेत्रात एक जबरदस्त बदल झालेला आहे. देशातील प्रत्येक घराघरात पोहोचलेली मायलेजचा किंग मानली जाणारी हिरो स्प्लेंडर आता अशा एका अवतारात आली आहे जो तुमच्या महिन्याचा इंधनाचा खर्च कमी करू शकते. होय, हिरो मोटोकॉर्पने आपली सगळ्यात लोकप्रिय बाईक हिरो स्प्लेंडर प्लस फ्लेक्स फ्युएल ही मार्केटमध्ये लॉन्च केली आहे. पण ही बाईक घेण्यापूर्वी तुम्हाला काही महत्त्वाच्या गोष्टी माहीत असणं खूप गरजेचं आहे, नाहीतर नंतर तुम्हाला मोठा पश्चाताप होऊ शकतो. आता हे नवीन तंत्रज्ञान नक्की काय आहे, बाईक पेट्रोलशिवाय कशी चालणार आहे आणि त्यामुळे तुमच्या पैशांची बचत कशी होणार आहे, हे आपण सगळं आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी अमित गद्रे. न्यूज 18 मराठीच्या विशेष व्हिडिओमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. मुद्दा नंबर 1, पेट्रोल पूर्णपणे बंद झालं तरी सुद्धा ही बाईक धावणार आहे. ही गाडी फ्युचर रेडी आहे आणि भारत सरकार सध्या पेट्रोलवरील विदेशी अवलंबित्व जे आपलं आहे ते कमी करण्यासाठी आणि प्रदूषण रोखण्यासाठी पेट्रोल इथेनॉल मिश्रित इंधनाचा मोठ्या प्रमाणावरती प्रोत्साहन देत आहे. आता ही नवीन स्प्लेंडर जी आहे ती 100% पेट्रोलवर तर चालणारच आहे, पण जेव्हा देशात इथेनॉलचं विशेष पंप सुरू होणार आहेत ना, तेव्हा ही बाईक अगदी E20 इथेनॉलपासून ते E85च्या मिश्रणापर्यंत अगदी सहज धावू शकणार आहे. म्हणजेच भविष्यामध्ये पेट्रोल संपलं आणि महाग जरी झालं तरी तुमची स्प्लेंडर थांबणार नाही, हे नक्की. मुद्दा नंबर 2 आपण लक्षात घेणं महत्त्वाचं, तो म्हणजे इंजिनमध्ये तब्बल 36 मोठे बदल करण्यात आलेत. आता तुमच्या मनात प्रश्न असेल की नेहमीच्या स्प्लेंडरमध्ये जर मी इथेनॉल टाकलं तर काय होईल? मित्रांनो, असं अजिबात करू नका, कारण इथेनॉलमुळे इंजिनला गंज लागू शकतो. त्यामुळे हिरोने या नव्या फ्लेक्स फ्युएल मॉडेलमध्ये नेहमीच्या पेट्रोल बाईकपेक्षा तब्बल 36 तांत्रिक बदल केलेले आहेत. इथेनॉलचा इंजिनवरती कोणताही वाईट परिणाम होऊ नये यात अत्यंत मजबूत फ्युएल पंप, विशेष सेकंडरी एअर फिल्टर आणि इथेनॉल रेझिस्टन्स पार्ट वाढवण्यात आलेले आहेत. यामध्ये एक स्मार्ट ECU म्हणजेच इलेक्ट्रॉनिक कंट्रोल युनिट ही सिस्टीम दिलेली आहे. आणि ही सिस्टीम काय करते तर तुम्ही टाकीमध्ये कोणतं इंधन टाका, मग ते पेट्रोल असो किंवा इथेनॉल, हे स्मार्ट इंधन टाकीमध्ये इंधनाचं जे प्रमाण आहे ते स्वतः ओळखतं. इंजिनचं टायमिंग जे आहे ना आणि परफॉर्मन्स स्वतःहून सेट करतं. आणि यासाठी कंपनीने सामान्य मॉडेलपेक्षा वेगळं म्हणजे अधिक ₹5,000 अतिरिक्त किंमत ठेवलेली आहे, जी तंत्रज्ञान पाहता पूर्णपणे वसूल करणारी आहे. मुद्दा नंबर 3 पुढचा महत्त्वाचा आहे, तो म्हणजे पेट्रोल मॉडेलपेक्षा जास्त पॉवर आणि 77% कमी प्रदूषण होणार आहे. आता सामान्यतः लोकांना वाटतं की पर्यायी इंधनामुळे बाईकचा पिकअप किंवा पॉवर कमी होते, पण इकडं अगदी उलट आहे मंडळी. बाईकमध्ये 97.2 सीसीचं एअर कूल्ड सिंगल सिलेंडर इंजिन आहे. इथेनॉलच्या हाय ऑक्टेन क्षमतेमुळे ही बाईक नेहमीच्या पेट्रोल स्प्लेंडरपेक्षा जास्त म्हणजे 8.5 BHP मॅक्झिमम पॉवर आणि 8.3 न्यूटन मीटर दमदार टॉर्क जनरेट करते. आता म्हणजेच तुम्हाला चढावर किंवा ओव्हरटेक करताना जास्त ताकद मिळेल. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय माहिती आहे का, तर पॉवर वाढून सुद्धा या बाईकमुळे होणारं कार्बन मोनॉक्साईडचं जे प्रदूषण आहे ना ते 77% कमी होत आहे. आणि विशेष म्हणजे खिशासोबत निसर्गाचा सुद्धा फायदा होतोय. आता चौथा मुद्दा आपल्याला बघायचा आहे, तो म्हणजे याचा नवा लुक आणि नवे फीचर्स. आता रस्त्यावरून जातानाही नेहमीची जी स्प्लेंडर आहे की नवीन फ्लेक्स फ्युएल आहे हे ओळखणं एकदम सोपं आहे, कारण हिरोने या बाईकला एक अतिशय फ्रेश लुक दिलेला आहे. यावरती तुम्हाला आकर्षक असं लाईम येलो रंगाचं ग्राफिक्स या टाकीवरती बघायला मिळतं आणि फ्लेक्स फ्युएलचं खास बॅजिंग सुद्धा बघायला मिळतं आहे. यामध्ये सेमी डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर दिलेलं आहे, जे तुम्हाला इंधनाची अचूक माहिती सुद्धा देणार आहे. मंडळी, आजकाल काय प्रवासात मोबाईल चार्जिंग संपणं ही मोठी समस्या आहे, त्यासाठी हे प्रचंड उपयोगी आहे. त्यामध्ये USB चार्जिंग पोर्ट दिलेला आहे. तसंच सगळ्यात पुढची महत्त्वाची गोष्ट अशी की ट्रॅफिकमध्ये इंधन वाचवणारी हिरोची पेटंट जी सिस्टीम आहे I3S म्हणजे आयडल स्टार्ट स्टॉप टेक्नॉलॉजी आणि सुरक्षेसाठी CBS ड्रम ब्रेक सिस्टीमसुद्धा दिलेली आहे. आता 5वा मुद्दा आपल्याला बघायचा आहे, सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा ज्यावरती तुमची खरेदी अवलंबून असणार आहे, मायलेज आणि किंमत. आता जर तुम्ही ही बाईक E20 इंधनावरती चालवली तरी बाईक तुम्हाला साधारण 62 ते 70 किलोमीटर प्रति लिटर इतकं उत्कृष्ट मायलेज देणार आहे. जर तुम्ही 85% शुद्ध इथेनॉल वापरलं तर यामध्ये मायलेज थोडंसं कमी होऊ शकतं, कारण इथेनॉलची एनर्जी डेन्सिटी पेट्रोलपेक्षा थोडीशी कमी असते.
पण काळजी करू नका, पेट्रोलच्या तुलनेत इथेनॉल स्वस्त असल्यामुळे मायलेज जरी थोडंसं कमी झालं तरी तुमच्या महिन्याचा एकूण इंधनाचा खर्च हा कमी होणार आहे. आता किमतीबद्दल जर बोलायचं झालं ना, तर या नव्या तंत्रज्ञानाने सज्ज झालेल्या बाईकची दिल्लीमध्ये एक शोरूम किंमत जी आहे ती 82,810 रुपयापासून सुरू होणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची घोषणा म्हणजे हिरोने ही बाईक सुरुवातीला प्रामुख्याने आपल्या महाराष्ट्रात आणि दिल्लीच्या बाजारपेठेमध्ये लॉन्च केलेली आहे. तर मित्रांनो, वाढत्या पेट्रोलच्या दरांना हिरो मोटोकॉर्पने दिलेले उत्तर तुम्हाला कसं वाटतं? तुम्ही तुमच्या जुन्या पेट्रोल बाईकवरून या नवीन फ्लेक्स फ्युएल स्प्लेंडरवरती शिफ्ट व्हायला तुम्हाला आवडेल का? मला खाली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि पाहत राहा न्यूज 18 मराठी.